बघा आमच्या आईची किती घाई गोंधळ चालला आज. तर चला बघूया हा गडबड गोंधळ कशासाठी आहे. नमस्कार, मी शुभांगी. स्वागत आहे तुमचं आमच्या जोडी ब्लॉगमध्ये. तर मी आज सकाळी सकाळी चक्क साडी नेसून तयार झाली आहे. आणि ही साडी का नेसली ते तुम्हाला सांगते. माझ्या भावाचं लग्न आहे, तर मी तिकडे जाणार आहे. आणि फायनली आमचं झालं सगळं. आणि मग आम्ही आई सगळे निघालो. आणि गेल्यानंतर मग आम्ही निघालो, पण नंतर कळलं पाहुणे मंडळी सगळे यायचे राहिले होते वराडी. मग सगळ्यांना एकत्र केलं आणि मग फायनली DJ वगैरे लावून वराडी एकत्र नंतर झाल्यानंतर आम्ही निघालो लग्नाच्या ठिकाणी जाण्यासाठी. फायनली त्या लग्नाच्या ठिकाणी पोहोचलो. आम्ही हॉलवर पोहोचल्यानंतर मानपानाचं झालं सगळं आणि असे आम्ही निघालो सगळे एकत्र. आणि हेच ते मंडळी जे पोरांच्या मागे लागतात, पोरांनो लग्न करा, आमच्या डोळ्या देखत लग्न करा. फायनली बिचाऱ्यांनी त्यांच्या डोळ्या देखत लग्न करायचं ठरवलं. तर आम्ही आतमध्ये गेलो. त्याच्यानंतर सगळं देव वगैरे मांडून झालं आणि मग सगळी सुरुवात झाली. सगळ्यात महत्त्वाची सुरुवात म्हणजे इथून झाली, ते म्हणजे बायकांच्या गप्पा. सगळ्यात महत्त्वाचा विषय मंडळी, हा विषय झालाच पाहिजे. कुठल्या पण कार्यक्रमात असो, कुठे पण असो. आणि म्हणजे कसं त्यांना म्हणजे त्याच्याशिवाय अपूर्ण असतं सगळं. फायनली त्याच्यानंतर नवरदेवाचं नवरीचं फोटो काढायचं चाललं होतं. आणि मग हे आमचे जे होते, हे आमचे जे नंबरवाले पुढील, त्यांचं काय चाललं होतं काय माहिती, सगळं काय ना काय सुरूच होतं. त्याच्यानंतर अचानक हे आम्हाला एक दृश्य दिसलं. सगळ्या आज्याबाई सगळ्या झाडाखाली बसल्या होत्या आणि नवरी नवरदेवाचा फोटो काढायचं चाललं होतं. ते तिकडे बघत होत्या. म्हणजे बिचाऱ्या किती आश्चर्याने बघत असतील. काय बाई, कसे ते आजकालचे लोक कसे फोटो काढतात चिपकून चिपकून. मग काय नंतर ना आमचे परत दुसरे नवरदेव आले. दुसरे नवरदेव होते तर नवरदेव आले, त्यांची एंट्री झाली. आणि त्याच्यात पण आम्ही काय नंबर सोडला नाही. आम्ही त्याच्यात पण गेलो, कारण महत्त्वाचं म्हणजे फोटो काढायला भेटतात ना. आणि मग इथं गप्पा चालूच होते. आणि मग नंतर सगळ्यांचे बघा देव पुसताना चालू. आमच्या आईच्या मैत्रिणी भेटल्या, आमच्या आईचे गप्पा मारायचे चालल्यात. नंतर पोरा बोलली, आका आम्हाला तर आईस्क्रीम तरी चार. मग चला बोलली, पोरांना खुश तरी करू आज. 5-5 रुपयाची आईस्क्रीम दिली आणि मग काय पोरं खुश. आणि त्याच्यानंतर झाली हळद सुरुवात. हळदीला सुरुवात झाल्यानंतर नवरी नवरदेवाला बसवलं, हळद वगैरे लावली. पण हळद तर सुरू होती, पण त्याच बाजूला महत्त्वाचं म्हणजे हे दिसत होतं. म्हणजे बायका अशा हळदी लावत होत्या एकमेकांना, का नवरदेवाला हे कळत नव्हतं. बोलता बोलता गप्पा मारता मारता एकदम मस्त रबडवून टाकत होत्या हळदीने. समजत नव्हतं की सगळ्यांचा हळदीचा कार्यक्रम चाललाय का नवरी नवरदेवाचा. आणि इथं कलावऱ्यांचं एकदम नटून थटून नवरी नवरदेवाच्या मागे, तिकडे कलावऱ्यांचं वेगळंच. म्हणजे सगळ्यांचा आपापल्या विषयात दंग होते. आणि बायका आणि सगळे लोक तर हळदी लावून दंग होते. आणि इथं नवरी नवरदेव तर काय दिसत पण नव्हते, एवढे लोक जमले होते. आणि हे बघा म्हणजे नवरी नवरदेव कमी आणि बाकी सगळे लोकच पूर्ण हळदीने भरले होते. हे बघा एकदम गोड बोलून काम चाललं होतं, शिस्तीत. म्हणजे शिस्तीत सगळे हळदीने भरत. आणि हे बघा इथं पास करायचं चाललं होतं. हळदी आणून द्यायचं, दुसऱ्याने लावायचं. म्हणजे चांगलं गमती सगळं चाललं होतं. फायनली नवरी नवरदेवाच्या आईबाबांना बोलवलं, त्यांना हळदी लावायला कुठं तरी जागा भेटली. आता बिचारे ते नवरी नवरदेव पण दिसत नव्हते. आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा स्ट्रगलचा विषय म्हणजे फोटोवाल्याचा. त्याला कळत नव्हतं नक्की कोणाचा फोटो काढावा आणि कसा काढावा. नवरी नवरदेवच दिसत नव्हते. सगळं झाल्यानंतर हळद वगैरे झाल्यावर मस्त नवरदेव तयार झाला आणि गेला घोड्यावर बसाय. मग पोरांनी काय मनोरास तयार केला आणि नाचून घेतलं एकदाचं. आणि मग नाचून झाल्यानंतर पावसाचं वातावरण झालं होतं, त्यामुळं पटकन घेतले. आणि फायनली ती वेळ आली म्हणजे लग्न लागायची. आणि मग लग्न लागायला नवरी नवरदेव असे मस्तपैकी गेले. मस्त लग्न लावलं आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे करून निघालं मग वराड. हे बघा आजीबाई सगळ्या, म्हणजे किती ती पावर त्यांच्यात असेल. मस्तपैकी मग काय सगळे भरले एकदाचे पिकअपमध्ये आणि वराडी चालले. आम्ही बोललो आम्ही जातो बाबा, तुझी नवरी तू घेऊन ये आता. मग आम्ही निघालो फायनली. आणि मग अशा पद्धतीने लग्न पार पडलं. रात्री गृहप्रवेश वगैरे झाला, ते काय शूट करायला भेटलं नाही. मग सकाळी महत्त्वाचा विषय आला तो म्हणजे
मस्तपैकी हळद खेळायचा विषय. मग इथं बायकांचं काहीतरी प्रथा परंपरा असतील त्याप्रमाणे काहीतरी बनवायचं चाललं होतं. इकडे नवरी नवरदेव रेडीच होते, कारण आता एकमेकांची धुलाई करायची होती. मग इकडे सगळं तयार करून ठेवलं होतं. पाणी वगैरे खेळ खेळायचे होते, ते सगळं हळद वगैरे. आणि मग फायनली सगळं बायकांच्या प्रथा परंपरा झाल्यानंतर सुरू झाला तो महत्त्वाचा विषय. आणि मग काय इकडं काय जुगलबंदी सुरू झाली. मी का तू, तू का मी, असं मस्तपैकी लग्नाचे खेळ सुरू झाले. त्यांचे खेळ बघून मला माझ्या लग्नाचे खेळ आठवले. आणि म्हणजे असं चालू होतं. मुलं आमची वहिनीला सपोर्ट करत होती, त्यांच्या मुली आमच्या नवरदेवाला सपोर्ट करत होत्या. अशा पद्धतीने सगळे मस्त खेळ चालू होते. तू आजच्या दिवस आमच्या काय उद्यापासून तुझ्या जपून. तात्या त्याला सांगतात तिला जास्त हळद चारू नको, उद्यापासून तू तिच्या हातात आहेस. तर अशा पद्धतीने पूर्ण खेळ झाला आणि अशा पद्धतीने लग्न संपन्न झालं. धन्यवाद.